सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भात एक खूप मोठे अपडेट समोर आलेले आहे. या अपडेटमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. मित्रहो, इयत्ता 10वी आणि 12वीचे वर्ष म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारे एक महत्त्वपूर्ण वर्ष असते. सर्व विद्यार्थ्यांकडून शिक्षक, आई वडील तसेच समाज अपेक्षा ठेवत असतो. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनावर अतिरिक्त ताण असते. त्या ताणातून मुक्त होण्यासाठीच इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाने वेळापत्रकाचे नियोजन केलेले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांनी त्यांचे प्लॅनिंग व्यवस्थित करून मनात कुठलीही भीती न ठेवता आनंदाने परीक्षेला सामोरे जावे. मित्रहो, पुन्हा एकदा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे हा अंतिम टाइम टेबल नाही. येथे नियोजित तारखा या ठिकाणी बोर्डाने जाहीर केलेले आहे. बोर्डाने या नियोजित तारखांसाठी काही सूचना, हरकती मागितलेल्या आहेत. 10वी आणि 12वीच्या परीक्षा या 8 ते 10 दिवस आधी आयोजित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार 12वीची परीक्षा फेब्रुवारी 11 ते मार्च 18 या काळात होणार आहे. तर 10वीची परीक्षा फेब्रुवारी 21 ते मार्च 17 या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणी सुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या 3ऱ्या आठवड्यापासून घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता येत्या 2025ची फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणारी इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वीची परीक्षा नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. त्या अनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा ठरलेल्या तारखांना घेण्याचे नियोजित आहे, असं मंडळाने म्हटलं आहे. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी कसं असेल ते बघूया. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा सर्वसाधारण व उद्यलक्षी विषय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम मंगळवार फेब्रुवारी 11, 2025 ते मंगळवार 18 मार्च 2025. प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन शुक्रवार 24 जानेवारी 2025 ते सोमवार 10 फेब्रुवारी 2025. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा शुक्रवार फेब्रुवारी 21, 2025 ते सोमवार मार्च 17, 2025. प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन सोमवार 3 फेब्रुवारी 2025 ते गुरुवार 20 फेब्रुवारी 2025. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी मार्च 2025च्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे. प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल. सदर तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या शुक्रवार 23 ऑगस्ट 2024 पर्यंत secretary.state.board@gmail.com या संकेतस्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असं मंडळाकडून आवाहन करण्यात आलं आहे.